नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मी आणि सारंग या दोघांच्या हळदीचा खूप मोठा घाट घातलेला आहे. पण त्याच्यामध्ये सोहमच्या मदतीने इथे सारंगची उष्टी हळद ही आता सावळीलाच लागलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावळी आणि सारंग पुढे जाऊन ह्या दोघांचंच लग्न होणार हे आता सोहमने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर जगन्नाथ काकांच्या मदतीने इथे सोहमने अस्मीच्या हळदीमध्ये खुजलीचं औषध टाकून तिच्या हळदीचा पूर्णपणे सत्यानाश केलेला असतो. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अस्मी आणि सारंग या दोघांचं लग्न फायनली ठरलेलं असतं. तर इथे आता सारंगला वाटत असतं की असं काय घडलं असेल की इथे सावळीने माझ्याबरोबर असलेलं नातं तोडायचा निर्णय घेतलेला आहे. कारण सारंगला बरोबर माहिती आहे सावळीचं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. मग तरीसुद्धा ती मला असं का म्हणत असते की तुम्ही लग्न करा आणि माझ्याबरोबर असलेलं नातं तोडून टाका. तेव्हा सारंग त्या विचारांमध्येच असताना इथे सावळीला सगळ्यात जास्त काळजी असते ती म्हणजे सारंगच्या जीवाची. कारण आकार वेगवेगळ्या पद्धतीने तिचा शुभचिंतक होऊन तो तिला सातत्याने धमकी देत असतो. त्याचबरोबर इथे डिवोर्स पेपर साईन कर म्हणून सांगत असतो, नाहीतर सारंगचं काही खरं नाही, तो काही जिवंत राहणार नाही, अशा पद्धतीच्या धमकी, अशा पद्धतीचे लेटर तिला येत असल्यामुळे तिला ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे सारंगचा जीव. तेव्हा तिला वाटतं की माझ्याबरोबर नातं संपवल्यानंतर सारंग सर जर जिवंत राहणार असतील, त्यांचं आयुष्य सुखी होणार असेल, तर मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेली बरी. आणि ज्या दिवशी इथे सारंगची अस्मीबरोबर हळद असते त्यावेळेला सारंगने अस्मीला फोन केलेला असतो आणि त्याच दिवशी सकाळी इथे आकारने तिला पुन्हा एकदा घाबरवलेलं असतं. त्याच्या चेहऱ्याला जोकरचा मास्क असतो. तो बघितल्यानंतर इथे आता सावळी म्हणत असते, कोण आहेस तू आणि का तू मला घाबरवत असतोस? मला आणि सारंग सरांना एकमेकांपासून वेगळं करून तुला काय मिळणार आहे? तेव्हा तो म्हणतो, अगं असं काय करतेस? मी तुझा शुभचिंतक आहे, तुझं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतं. म्हणून तर मी म्हणतोय ना की सारंगपासून लांब राहा, त्याच्यापासून लांब राहिलीस तरच त्याचा जीव वाचेल, अन्यथा नाही. तेव्हा इथे सावळी त्याचा फोन उचलते आणि सारंगला म्हणत असते की काय झालं सर, तुम्ही का मला फोन केलात? तेव्हा सारंग म्हणतो, कारण तुझ्याशी मला बोलायचं होतं. तू मला का संधी देत नाही आहेस? जर माझं काही चुकलं असलं तर मला सांग ना. तेव्हा सावळी म्हणत असते, सारंग सर तुम्ही अस्मीबरोबर लग्न करा, माझी काही हरकत नाही आहे, तुम्ही मला परत फोन करू नका, मी तुमच्याबरोबर असलेलं नातं तोडते. तेव्हा इथे सारंग म्हणतो की मला माहिती आहे अस्मी, तुला खोटंसुद्धा बोलता येत नाही गं, हे सगळं तू तुझ्या मनाविरुद्ध बोलतेस. बोलत असताना तुझे ते पाण्याने भरलेले डोळे मला इथंसुद्धा दिसत आहेत. तू रडत असशील, तू हे सगळं मनापासून बोलत नाही आहेस, हे आता ओळखलेलं असतं ते म्हणजे सारंगने. त्यामुळे लगेचच इथे आता फोन कट करून टाकते सावळी. कारण तिला काय वाटतं, जर मी अजून काही बोलत बसले तर मला आधीच रडू येतं आहे आणि जर सारंगला कळलं की मी इथे रडते तर तो लग्न करणार नाही आणि म्हणूनच ती आता गप्प बसते, काहीसुद्धा बोलत नाही. त्यानंतर फोन कट केल्यानंतर इथे आता अस्मी आणि सारंगच्या लग्नाचा खूप मोठा घाट घातलेला असतो. इथे लग्न दुसऱ्या दिवशी असतं, पण आज इथे हळद असते. त्यामुळे हळदीला सगळेजण जमलेले असतात आणि अस्मी त्याचबरोबर सारंगला हळद लागत असते. तेव्हा सोहमने इथे जगन्नाथला फोन केलेला असतो. सोहम म्हणत असतो की जगन्नाथ काका, काय करायचं? अस्मी आणि त्याचबरोबर सारंग या दोघांची हळद आहे, पण ही आता हळद व्यवस्थितरित्या पार पडली नाही पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जगन्नाथ काका म्हणतात की ठीक आहे, मी एक खूप छान अशी तुला आयडिया देतो. आणि तेव्हा इथे जगन्नाथ काकाने सोहमला सांगितलेलं असतं की आता एक काम कर, अस्मीच्या हळदीमध्ये खुजलीचं औषध मिक्स कर आणि ते तिला लाव, तिची हळद कायमस्वरूपी तिच्या लक्षात राहिली पाहिजे. तेव्हा इथे आता जगन्नाथ काकांनी दिलेली आयडिया सोहम लगेचच करतो. जेव्हा इथे अस्मीला हळद लावायला जातो तेव्हा हळूच त्याच्या हाताला तो ती खुजलीची पावडर घेतो आणि लगेचच इथे आता आंब्याच्या पानांना ती लावून तिच्या गालांना लावतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, थोडा वेळ गेल्यानंतर इथे सगळेजण हळद वगैरे लावत असतात.
तेव्हा इथे आता अस्मीच्या चेहऱ्याला खाज सुटायला सुरुवात झालेली असते. हळूहळू ती आपल्या गालांना हात लावते आणि खाजवायला लागते. सगळेजण आता हळद लावत असतात, छान डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. आणि इथे आता तिच्या गालांना, तिच्या हाताला खाज सुटायला सुरुवात झालेली असते. तर अशा रीतीने सोहमने तिला चांगला धडा शिकवलेला असतो. कारण त्याला माहिती असतं की इथे अस्मीला सारंगबरोबर मनापासून लग्न करायचं नाही आहे. तिला फक्त प्रॉपर्टी हवी आहे त्या लोकांची. त्या सारंग यांची सगळी प्रॉपर्टी तिला आता हवी आहे आणि म्हणूनच तिला हे लग्न करायचं आहे. एकदा का सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती झाली की मग तिलोत्तमाला इथे धडा शिकून तिला त्या घरातून निघायचं आहे. जेव्हा ती तिलोत्तमाला म्हणते की सारंग माझ्यापासून मनापासून लग्न करतोय ना, तेव्हा ती म्हणते सारंग तुझ्याबरोबर मनापासून लग्न करतोय, तुला असं का वाटतंय? तेव्हा ती मुद्दामून नाटके करत म्हणते की मला असं वाटतंय की त्याच्या मनामध्ये अजूनही सावळीच आहे आणि तो माझ्याबरोबर लग्न करायला नकार देईल की काय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते असं काही होणार नाही, तो मनापासून तुझ्याबरोबर लग्न करेल, तो माझा शब्द कधीच तोडणार नाही. तेव्हा इथे तिला माहिती आहे की सारंग हा ममाच बॉय आहे असं ती स्वतःच म्हणत असते. सगळं त्याच्या ममाचंच ऐकतो, त्यामुळे इथे आता पुढे जाऊन हा माझं ऐकेल की नाही. त्यानंतर इथे आता हळदीमध्ये तर कांड झालेला असतो. तिच्या चेहऱ्याला इतकी खाज सुटलेली असते की ती लगेचच तिथून निघून जाते. पण प्रेक्षकांनो, सोहमने सावळीला त्या ठिकाणी बोलावलेलं असतं. सावळी तिथे जाते, हळद बघत असते आणि तेव्हा सारंग तिच्यासमोर येतो. तेव्हा सारंग तिच्याकडे बघतच राहतो आणि हळूच आपल्या हाताची हलत तिच्या गाळांना लावतो. तेव्हा इथे इकडे तिकडे बघता सावळी खूपच जास्त लाजते आणि घाबरते सुद्धा. तिला असं वाटतं माझ्यामुळे सारंग सरांवरती कुठलंही संकट नको. शेवटीला सारंगने आपली उष्टी हळद ही सावळीला लावलेलीच असते. हे सगळं सोहममुळे शक्य झालेलं असतं. त्यानंतर सोहमचा सावळीला धक्का लागतो आणि इथे आता आपल्या सारंगच्या अंगाला जी हळद लागलेली असते ती सावळीच्या सुद्धा हातांना लागते. अशा पद्धतीने सारंगची उष्टी हळद सावळीला लागलेलीच असते. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे अस्मी खूप छान पद्धतीने सारंगबरोबर लग्न करत असते. त्याला ती फसवणार असते, पण हे सत्य आता सावळीपासून काही लपवून राहत नाही. जेव्हा ती आकारला गोडाऊनमध्ये बघते तेव्हा ती म्हणते की आकार हे सगळं तू करतोयस ना, तूच तो शुभचिंतक म्हणून मला फोन करतोस, मला चिठ्ठ्या लिहित असतोस, माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतोस. चल आता तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे. आणि ती त्याच्या थोबाडी देते आणि म्हणते का केलंस तू असं, सांग ना का केलंस, का तू माझा आणि सारंग सरांचा संसार मोडतोयस, सारंग सरांना मारण्याची धमकी देतोयस, हे सगळं तू का करतोयस असं इथे सावळी विचारत असते. हे कुणाच्या सांगण्यावरून करतोयस तू, काय मिळतंय तुला हे सगळं करून. तेव्हा आकार म्हणतो सावळी हे सगळं मी अस्मीच्या सांगण्यावरून करतोय, पण तू एक काम कर, अस्मी आणि सारंगचं लग्न होऊ देऊ नकोस. मला खरंच आता खूप पश्चाताप होतोय, कारण अस्मीचं माझ्यावरती प्रेम आहे. तिने मला सांगितलं आहे की तुझ्याबरोबर मी लग्न करेन आणि ती खरोखर इथे सारंगबरोबर लग्न करते फक्त प्रॉपर्टीसाठी. एकदा का लग्न झालं की ती सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करेल आणि ती सारंगला सोडून तिथून निघून जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकार म्हणत असतो की तिने मलासुद्धा इथे मारण्यासाठी काही गुंड लोक पाठवलेले आहेत. ती माझ्याशी खोटं बोलले, तिने मलासुद्धा फसवले आणि आता ती सारंगला फसवते. ती कुणा एकाची होऊ शकत नाही. तिला फक्त पैसा आणि प्रॉपर्टी हवी आहे, जी की तिच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे अस्मीसारख्या मुलीबरोबर इथे सारंगचं लग्न होऊ देऊ नकोस. मला माफ कर की हे सगळं मी तुला आता सांगतोय, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जा तू सारंगला वाचव. तेव्हा इथे आता सगळं सत्य कळलेलं असतं प्रेक्षकांनो, पण तरीसुद्धा इथे अस्मीने जे गुंड लोक पाठवलेले असतात ते गोडाऊनपर्यंत पोचतात. तेव्हा ते म्हणतात अरे वा, एक शिकार करायला आलो तर दुसरीही शिकार मिळाली. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे ते गुंड लोक सावळीवरती हल्ला करणार. तेवढ्यातच तिथे देवा येतो. देवा त्या सर्व गुंडांना मारतो आणि सावळीला म्हणतो की जा आता तुझ्या सारंगकडे जा. आणि मग इथे सावळी घोड्यावरून एंट्री करते आणि सारंग इथे त्या वेळेला अस्मीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारच असतो. तिला गाडी मिळत नाही म्हणून सावळी इथे आता घोड्यावरून आलेली असते आणि ती म्हणते की थांबा. आणि अस्मी कशा पद्धतीने सारंगला फसवणार आहे, प्रॉपर्टीसाठी लग्न करते, हे सगळं सत्य आता इथे सावळी सगळ्यांना सांगते. सारंगला सांगते की अस्मीचा पुढचा प्लॅन काय आहे. त्यामुळे सारंगचं आणि अस्मीचं लग्न योग्य वेळी येऊन इथे सावळीने मोडत त्याच मंडपामध्ये सारंगबरोबर धूमधडाक्यामध्ये लग्न लावलेलं असतं. आणि तेव्हा इथे सोहम बबलू यांनी त्यांना सपोर्ट केलेला असतो.
त्यामुळे इथे प्रेक्षकांनो लग्न झाल्यानंतर इथे सारंगला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. अशा पद्धतीने अस्मीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो.